हॅलो द लर्निंग वॉरियर्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शासन व्यवस्थेचे प्रमुख 3 घटक बघितले आणि त्यांची कार्य बघितली. आता आपण त्यामध्ये कोण येतं हे बघणार आहोत. जेव्हा आपण केंद्र शासनाचा विचार करतो तेव्हा कायदे मंडळामध्ये संसद येणार आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा येणार आहे. कार्यकारी मंडळाचा विचार केला तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि शेवटी असणार आहे महान्यायवादी, ज्याला आपण अटॉर्नी जनरल म्हणतो. आणि जेव्हा आपण न्यायमंडळाचा विचार करतो तर न्यायमंडळामध्ये कोण येणार आहे? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. जेव्हा आपण राज्य शासनाचा विचार करतो तेव्हा तिथे काय येणार आहे? कायदे मंडळामध्ये तिकडे संसद होती, इथे राज्य विधिमंडळ येणार आहे. मग राज्य विधिमंडळामध्ये कोण असणार आहे? राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. जेव्हा आपण कार्यकारी मंडळाचा विचार करणार आहोत, इथे येणार आहे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि इथे येणार आहे महान्यायवादी ऐवजी महाधिवक्ता. त्यानंतर जेव्हा न्यायमंडळाचा विचार करणार आहोत तेव्हा राज्य शासनामध्ये येणार आहेत उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय.